नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी सगळ्यांच्या आवडीचा तोंडाला पाणी सुटणारी कैरीची लोणच्याची रेसिपी शेअर केली आहे। या व्हिडिओमध्ये मला सांगितलेले स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं लोणचं हे वर्षभर टिकेल, खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही। तर लोणचं बनवताना पहिली स्टेप म्हणजे कैरीची निवड। ही फार महत्त्वाची स्टेप आहे। यावर तुमचं लोणचं किती टिकेल हे ठरतं। लोणचं करण्यासाठी कैरी कडक आणि पूर्णपणे हिरवी असावी आणि आंबट असावी। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच लोणच्यासाठी राजपुरी कैरी ही सगळ्यात उत्तम मानली जाते। त्यानंतर दुसरं स्टेप म्हणजेच कैरीतील छान तुकडे करून त्यातला रात्रभर मीठ आणि हळद लावून ठेवणे। यामुळे कैरीतील एक्स्ट्रा जे काही पाणी असते ते सगळं निघून जातं आणि तुमचं लोणचं हे जास्त काळ टिकतं। त्यामुळे लोणच्यामध्ये रात्रभर मीठ हळद लावून ठेवणे। त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी पाणी सेपरेट करून छानपैकी 2 दिवस कैऱ्या वाळून घ्यायच्या। यामुळे तुमच्या कैरीतील पाण्याचा अंश कमी होतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची बुरशी लागत नाही किंवा खराब होत नाही। यामुळे तुमचं लोणचं हे जास्त काळ टिकतं। त्यानंतर आपल्या आज 2 दिवसानंतर कैऱ्या छानपैकी रेडी झाल्या आहेत। आता आपण मसाल्याची तयारी करू। मसाल्याची तयारी करताना योग्य प्रमाण हे मसाला आणि यावर तुमची लोणच्याची भन्नाट चव ठरते। त्यामुळे योग्य प्रमाणात मसाले वापरले तर तुमचं लोणचं हे छान होतं। येथे मी घरगुती मसाला वापरला आहे जो पूर्वीपासून चालत आला आहे। आज मी येथे मिरची पावडर, पिवळी मोहरी, सौंफ, ओवा, मेथीदाणा, लवंग, मिरी अशा प्रकारचे मसाले घेतले आहेत। हे सगळे मसाले मी 3 किलोच्या कैरींच्या हिशोबात घेतले आहेत। तुम्ही तुमच्याप्रमाणे हे मसाले घेऊ शकता। यामुळे योग्य प्रमाणात मसाला घेतला तर तुमचं लोणचं हे भन्नाट चवेला होतं। आता हे सगळे मसाले आपण छानपैकी भाजून घेणार आहोत। तर भाजायचं का, तर हे जास्त भाजायचं नाही, तर हे थोडेसेच गरम करायचे। साधारण तुम्हाला हातात पकडता येईल एवढे ते गरम करायचे। यामुळे काय होईल, त्या मसाल्यामध्ये जे काही पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल आणि आपलं लोणचं हे कधीच खराब होणार नाही। यासाठी हे आपल्याला जास्त भाजायचं नाही, जास्त भाजले तर त्याची करसट चव येते। तर मसाले आपण छानपैकी आता भाजून घेणार आहोत। थोडासा वास येतो, मग आपण ते गॅस बंद करून चांगले मसाले थंड करून घेणार आहोत। अशा प्रकारे मोहरी ही छानपैकी भाजून घेतली आहे। ती छानपैकी थोडीशीच गरम करायची, जास्त गरम करायची नाही। आता मोहरी ही भाजून झाली आहे, ती छान थंड होऊन द्यायची स्टेप। आता हे सगळे मसाले थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर इथे आपण ते मसाल्याची पावडर न बनवता ते असे भरभरीत बनवायचे। त्यामुळे तुमचं लोणचं चवीला खूप छान येतं आणि त्याला जो टेक्स्चर आहे तोही छान येतो। अशा प्रकारे ते मसाले छानपैकी इथे मी भरभरीत वाटून घेतलेले आहेत। आता हे सगळे मसाले आपण कैरीत ॲड करणार आहोत। इथे मी थोडे जे काही मसाले भरभरीत वाटले होते ते ॲड केले। मिरची पावडर टाकली, ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, किती तिखट कमी तिखट करायचं। त्यानंतर इथे मी मीठ आणि तेल ॲड केलं आहे। तर लोणच्याची खरी मजा ही तेल आणि मिठावरच असते। जर तेल आणि मीठ हे चांगल्या प्रकारे टाकलं तर तुमचं लोणचं हे छानपैकी टिकतं, त्याला कसल्याही प्रकारची बुरशी येत नाही। त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा। येथे आपण थोड्याच तेलाचा वापर केलाय। जर जास्त तेल वापरले तर जो काही मसाला बनवला तो करीला लागणार नाही। त्यानंतर ही स्टेप आहे की इथे मी आपण रात्रभर हा कैऱ्या मसाला लावल्या छानपैकी ठेवून द्यायचे आहेत। त्यामुळे जो काही पण मसाला बनवला आहे तो कैरीमध्ये छानपैकी मुरतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेल छानपैकी गरम कडकडीत करायचे आणि त्यात हिंग टाकायचे। तेल थंड झाल्यावर ते आपण मसाला लावलेल्या कैरीमध्ये ॲड करायचं आहे। येथे मी थोडं अर्धच तेल ॲड केलं आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घेतलं आहे। पूर्ण तेल टाकायचं नाही। लोणचं भरताना नेहमी लक्षात ठेवायचं, लोणचं भरताना नेहमी चिनी मातीची किंवा काचेची बरणीच घ्यायची। बरणी स्वच्छ आहे का, त्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश नाही का याची खात्री करून घ्यायची। त्यानंतर आपण जे लोणचं बनवलं होतं ते छानपैकी बरणीत भरून घ्यायचं। त्यानंतर जे अर्ध उरलेलं तेल होतं ते पूर्णपणे लोणच्याच्या वरती येईपर्यंत टाकून द्यायचं। यामुळे तुमचं लोणचं हे दीर्घकाळ टिकतं। अशा प्रकारे आपलं वर्षभर टिकणारं लोणचं रेडी झालं आहे। जर तुम्हाला माझ्या लोणच्याची स्टेप आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच चांगल्या विषयावर।